MA भाग 2 सत्र 3 पेपर जागतिकीकरण आणि समाज मुद्दा जागतिकीकरणाचा भारतीय शेतीवरील परिणाम दुसऱ्या भागामध्ये अनिष्ट प्रभाव अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मुद्दा 1 निर्यातीवर मर्यादा. जागतिकीकरणामुळे भारतातून शेतीमालाची निर्यात वाढू शकते हे खरे असले तरी निर्यात वाढविण्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. त्यातला पहिला अडथळा असा की परकीय राष्ट्रे ही भारताच्या निर्यातीच्या मार्गात अडथळे उभा करीत आहेत. उदाहरणार्थ, भारतातील मच्छीमार हे मासे पकडत असताना कासव निवारक सामग्रीचा वापर करीत नाहीत, म्हणून अमेरिकेने भारतीय कोळंबीच्या आयातीवर बंदी घातली आहे. आरोग्यविषयक गोष्टीची काळजी घेतली जात नाही, म्हणून युरोपियन संघाने भारतातून होणारी माशांची निर्यात थांबवली आहे. अधिक कीटकनाशके फवारली जातात, म्हणून मध्य पूर्वेतील राष्ट्रांनी द्राक्ष, आंबे, संत्री निर्यात रोखून ठरले आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरा अडथळा म्हणजे भारतीय शेतमालाची गुणवत्ता देखील आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या कसोटीवर उतरत नाही. त्यामुळे अनेक विकसित राष्ट्रे भारतीय शेतीमाल नाकारतात. तिसरा अडथळा म्हणजे भारतात वाहतूक, सुसज्ज बंदरे, साठवणूक, पॅकेजिंग इत्यादी बाबतच्या प्रगत सोयीसुविधाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे निर्यातीवरती मर्यादा पडत आहेत. त्यामुळे भारतीय शेतमालाचे उत्पादन वाढले तरी निर्यात करून त्याचा फायदा मिळवणे शक्य होत नाही. मुद्दा 2 सामान्य शेतकरी वंचित. जागतिकीकरणाच्या फायद्यापासून भारतातील सामान्य शेतकरी वंचित राहिला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शेतमालाचे उत्पादन वाढवून त्याची निर्यात करून फायदा मिळवण्याची संधी भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे हे खरे आहे. तथापि या संधीचा फायदा करून घेणे केवळ मूठभर बड्या बागायतदार शेतकऱ्यांना शक्य होत आहे. बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक, गरीब, अडाणी, दैववादी व परंपरागत तंत्रज्ञानाने शेती करणारे आहेत. त्यामुळे त्यांची शेती नेहमीच तोट्यात असते. जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे बियाणे, पेटंट गेले आहेत. तसेच खते, कीटकनाशके मिळणारे सहकारी अनुदान कमी झाले आहे. तसेच शेतमजुरांचे दरही प्रचंड वाढले आहेत. या विविध कारणामुळे शेतीतील उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना जागतिकीकरणाद्वारे उपलब्ध झालेल्या संधीचा लाभ उठवणे शक्य होत नाही. आपल्या निर्वाहविषयक व व्यवसायविषयक गरजा भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा वाढला आहे. जागतिकीकरणामुळे भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असे जागतिकीकरणाचे विरोधक म्हणतात. मुद्दा 3 अन्नधान्याच्या किमतीत वाढ. सध्या भारतात अन्नधान्याच्या किमती आणि सेवा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. याला जागतिकीकरण जबाबदार आहे असे अनेकांचे मत आहे. कारण जागतिकीकरणात फळे, भाजीपाला, फुले, कोळंबी इत्यादीची निर्यात करून अधिक नफा मिळवणे शक्य होत आहे. परिणामी बागायतदार, शेतकरी व करार पद्धतीने शेती करणाऱ्या कंपन्या केवळ अशाच प्रकारचे उत्पादन करण्यावर भर देतात. त्यामुळे तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया इत्यादीचे उत्पादन घटून त्यांच्या किमतीत वाढ होत आहे. अनुदान कपातीच्या धोरणामुळे सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील म्हणजे अन्नधान्याच्या इतर खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी सामान्यांना पोट भरणे कठीण झाले आहे. मुद्दा 4 जैवविविधतेचा ऱ्हास. भारतात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत या जैवविविधतेचा ऱ्हास होत चालला आहे. आपण म्हटल्याप्रमाणे बागायतदार, शेतकरी व शेती क्षेत्रातील कंपनी ह्या केवळ निर्यातक्षम असलेल्या पिके घेत असून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने उद्योजक, बहुराष्ट्रीय कंपन्या या नैसर्गिक उद्योग उभारण्यासाठी शेतीवर आक्रमण करीत आहेत. प्रचंड जंगलतोड करीत आहेत. त्यामुळे विविध वनपक्षी, पशुपक्षी, कृमी, कीटक यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लागवड क्षेत्रात घट. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शेतीमालाचे जमिनीचे क्षेत्र म्हणजेच लागवडीची क्षेत्र
घटण्याचा धोका वाढला आहे. जागतिकीकरण देशाची निर्यात वाढवण्यावर भर दिला जात असला तरी त्यानुसार विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्माण करणारा कायदा भारतात 2005 मध्ये संमत केला व 10 फेब्रुवारी 2006 मध्ये देशभर लागू केला. सुरुवातीच्या या क्षेत्राच्या निर्मितीसाठी पडीक जमिनीचा वापर करणे अभिप्रेत होते. तथापि यापुढे मोठमोठ्या उद्योगपतींनी पैशाच्या जोरावरती गरीब शेतकऱ्यांना लागवडीसाठी सुपीक जमीन अल्प मोबदल्यात गिळंकृत करणे सुरू झाले आहे. परिणामी लागवडीसाठी क्षेत्र घटू लागले आहे. शिवाय गरीब शेतकरी भूमिहीन बनत चालले आहेत. अनेक लोक विस्थापित झाले आहेत. त्यातून अनेक राज्यात विशेष आर्थिक क्षेत्राच्या विरोधात असंतोष उद्भवत वाढत चालला आहे. आंदोलने सुरू झाली आहेत. काही आंदोलनात हिंसक वळण लागले आहे. परिणामी शेती क्षेत्रात अशांतता निर्माण झाली आहे. ब. ग्रामीण समाजावरील प्रभाव. जागतिकीकरणाचा शेती क्षेत्रावरील इष्ट अनिष्ट प्रभाव आपण चर्चा केलीच. यानंतर आपण ग्रामीण समाजावरती कशा पद्धतीने प्रभाव पडला किंवा कोणत्या प्रमाणे परिणाम घडला यांचा आपण चर्चा करू. इष्ट प्रभाव. 1. जगाशी घनिष्ठ संबंध. ब्रिटिश राजवटीपूर्व भारतीय ग्रामीण समाज हा बाह्य जगापासून अलग होता. ब्रिटिश राजवटीत औद्योगिकीकरण, नागरीकरण, भांडवलशाही अर्थव्यवस्था, प्रगत दळणवळण साधने इत्यादीचा प्रभाव पडून भारतीय ग्रामीण समाजाची अलगता कमी होण्यास प्रारंभ झाला. स्वातंत्र्योत्तर काळात तर बाह्य जगाशी ग्रामीण समाजाचा संपर्क वाढत जाऊन अलगता संपुष्टात येण्यास चालना मिळाली. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत तर भारतीय ग्रामीण समाज पूर्ण जगाशी घनिष्ठ जोडला गेला. त्यामुळे जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा प्रभाव भारतीय ग्रामीण समाजावरती पडू लागला. जागतिक स्तरावरती नवे तंत्रज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना, नवी मते यांचे संक्रमण होऊ लागले. हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला. ग्रामीण समाजात परिवर्तनाची गती वाढली. 2. रोजगार संधीची उपलब्धता. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योगधंदे, कृषी, सेवा या क्षेत्रामध्ये नवीन रोजगाराची निर्मिती झाली. या लोकांना अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या. ग्रामीण भागातील बुद्धिमान, कर्तृत्ववान अशा सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या आकर्षक संधी उपलब्ध झाल्या. संधीचा मार्ग अवलंबून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या करिअरचा मार्ग अवलंबू लागले. 3. इंग्रजी शिक्षणास चालना. परंपरेने बहुसंख्य ग्रामीण जनता अडाणी व निरक्षर होती. ब्रिटिश राजवटीत भारतात केवळ साक्षरता प्रसारास प्रारंभ झाला. स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या प्रसारात चालना मिळाली. ग्रामीण लोक सर्व प्रकारचे शिक्षण घेऊ लागले. तथापि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मात्र इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणास मोठे महत्त्व प्राप्त झाले. जागतिकीकरणामुळे संगणक, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य व रोजगार संधी मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ग्रामीण जनता देखील इंग्रजीच्या माध्यमातून शिक्षणासाठी जागृत होऊ लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जागतिकीकरणानंतर जागृती पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शिक्षणासाठीच प्रोत्साहित करत आहेत. बँकिंग सुविधेत वाढ. 4था मुद्दा. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा उघडल्या आहेत. या बँकांनी भारतातील मोठ्या शहरात आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. त्यामुळे भारतीय बँकांना मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी भारतीय बँकांनी ग्रामीण भागात आपल्या शाखा उघडणे सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकिंग सुविधा वाढू लागल्या आहेत. परिणामी लोकांना बँकिंग विषयीची जागृती निर्माण होऊ लागली. 5वा मुद्दा. संप्रेषण सुविधात वाढ. संप्रेषण सुविधात वाढ. जागतिकीकरणामुळे संप्रेषण क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामध्ये टपाल, दूरध्वनी, मोबाईल, मोटार, विमान
इत्यादी आधुनिक विस्तारीकरण घडू लागले. त्याचबरोबर टेलिव्हिजन, ICD, STD, मोबाईल, इंटरनेट इत्यादी सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. जागतिकीकरणामुळे एका ठिकाणचा मेसेज हा जगभर कुठेही कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येत आहे. 6. उपभोग्य वस्तूचा पुरवठा. जागतिकीकरणामुळे भारतीय बाजारपेठेत उपभोगाच्या सर्वोत्तम वस्तू उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मोटार, सायकल, फ्रीज, TV, वॉशिंग मशीन, मोबाईल, संगणक, सेट, लॅपटॉप वाजवी दरात आपल्याला उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण समाजातील सधन वर्ग त्याचा उपभोग घेऊ लागला आहे. जागतिकीकरणाच्या पूर्वी या वस्तू केवळ शहरातील व्यक्तींनाच उपयोग करता येत होता, पण आज रोजी संपूर्ण समाजास या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनिष्ट प्रभाव. जागतिकीकरणाचा ग्रामीण समाजावरती अनिष्ट प्रभावही नकारात्मक परिणामही झालेला आहे. त्यामध्ये तो काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. त्यामध्ये कुटीर उद्योगावरती आघात, बेरोजगारीत वाढ झाली आहे, विषमतेत वाढ झाली आहे, पर्यावरणावरील प्रभाव वाढला आहे, सामूहिक जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे, ग्रामीण संस्कृतीवर त्याचा प्रभाव पडलेला आहे इत्यादी या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समजून घेता येईल. कुटीर उद्योगावरती आघात. ग्रामीण समाजात कुटीर उद्योगावरती आधारित अनेक व्यवसाय अस्तित्वात असतात. या प्रक्रियेत जागतिकीकरण प्रक्रियेत अनेक परकीय उद्योग भारतात आले व उद्योग प्रचंड प्रमाणात प्रचंड भांडवली अत्याधुनिक तंत्र, कुशल तंत्रज्ञान यावरती आपला ठसा उमटला. परिणामी आपले जे कुटीर उद्योग बंद पडले. जागतिकीकरणाच्या उत्तम दर्जाच्या वस्तू कमी किमतीत भारतीय बाजारपेठात उपलब्ध झाल्या. त्यामुळे कुटीर उद्योगांच्या वस्तूंची मागणी घटली गेली. परिणामी बेरोजगारीचे प्रमाण वाढले. 2. बेरोजगारीत वाढ. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विदेशी व ब्रिटिश वस्तू भारतात मोठ्या प्रमाणात आल्या. नवीन उद्योग उभारले गेले. जुन्या उद्योगांचे विस्तारीकरण करण्यास परकीय तंत्रज्ञान वापरल्यास परवानगी मिळाली. त्यामुळे अनेक उद्योग आधुनिक तंत्राचा वापर होऊ लागला. परिणामी अनेक कामगार बेकारीची वेळ येऊ लागली. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढीस लागली. 3. विषमतेत वाढ. जागतिकीकरणामुळे उद्योग, व्यापार, रोजगार, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात संधी व लोकांप्रमाणेच ग्रामीण लोकांतील उपलब्ध झाल्या. परंतु या संधीचा लाभ उठवण्यासाठी लागणारी पात्रता, क्षमता, गुणवत्ता साधने इत्यादी गोष्टी ग्रामीण लोकांकडे नाहीत. त्यामुळे ग्रामीण लोक जागतिकीकरणाच्या फायद्यापासून वंचित राहिलेले दिसून येतात. त्यामुळे ग्रामीण समाजातील दलित, आदिवासी, अल्पभूधारक, शेतकरी यांना जागतिकीकरणाचा फायदा मिळाला नसल्याचे दिसून येते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मोठमोठे भारतीय उद्योगधंदे नफा मिळवण्यासाठी पर्यावरण साधनसंपत्तीचा अंधाधुंद वापर करीत आहेत. यातून बेसुमार जंगलतोड होत आहे. अनेक खेडी जंगलाजवळ असलेली आहेत, त्यामुळे जंगले नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे त्याचा पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होऊ लागला आहे. याशिवाय औद्योगिकीकरणाची गती वाढल्याने हवा, पाणी, मृदा, ध्वनी प्रदूषण वाढत आहे. 5. सामूहिक जीवनावर परिणाम. अनिर्बंध स्वातंत्र्य, व्यक्तिवाद, चंगळवाद ही जागतिकीकरणाची मूल्ये. या मूल्याचा ग्रामीण समाजावरही प्रभाव पडू लागला आहे. प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण, व्यापारीकरण झाले आहे. लोक पैशाच्या मागे धावू लागले आहेत. परिणामी पूर्वीच्या परस्पर सहकार्यावर आधारलेली ग्रामीण सामूहिक जीवनाच्या वरती विपरीत परिणाम झाला आहे. जागतिकीकरण स्पर्धेमुळे खेड्यातील जगा व जगू द्या हे तत्व कोलमडून पडले आहे. ग्रामीण संस्कृतीवरील प्रभाव. जागतिकीकरणाचा ग्रामीण लोकांची वेशभूषा, केशभूषा, खाण्यापिण्याच्या सवयी, पद्धती, भाषा, अभिवादन करण्याचा प्रकार या सर्व बाबीमध्ये बदल झाल्याचा दिसून येतो.
खेड्यातील युवाबाबत विदेशी कपडे, कोल्ड्रिंक्स, मद्यपान, धूमपान या गोष्टी लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर हवामान सुसंगत नसलेली वेशभूषा, खाण्यापिण्याच्या सवयी यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. थोडक्यात जागतिकीकरणामुळे ग्रामीण संस्कृतीवरती अनिष्ट परिणाम झाला आहे. थँक्यू.